मार्टिन लूथर किंग ज्युनियर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच मार्टिन लूथर किंग यांनाही भेदभावाचा सामना करावा लागला व त्यांनीही वर्णद्वेषाविरुद्ध सर्व शक्तीनिशी लढा दिला. मार्टिन लूथर किंग यांचा जन्म 1929 मध्ये ॲटलांटा जॉर्जिया येथे झाला. त्यांचे वडील बॅप्टिस्ट मिनिस्टर होते. किंग यांना गायन व संगीताची आवड होती. ते कोरेटा स्कॉट यांच्याशी 18 जून 1953 रोजी विवाहबद्ध झाले. 1958 मध्ये मार्टिन लूथर किंग यांच्या मॉन्टगॉमेरी बस बहिष्काराने जगातील अर्ध्यापेक्षा अधिक देशांमध्ये नागरी हक्क व न्यायाच्या आणखी एका चळवळीची मुहूर्तमेढ झाली. वाढीच्या वयात डॉक्टर आंबेडकर व किंग दोघांनाही भेदभावाचा सामना करावा लागला. 28 ऑगस्ट 1963 रोजी अमेरिकेच्या राजधानीत 2,50,000 लोकांच्या मोर्चासमोर त्यांनी दिलेले आय हॅव अ ड्रीम हे सुप्रसिद्ध भाषण प्रचंड गाजलं. किंग यांच्या या भाषणामुळे नागरी हक्क हा अमेरिकेतील सुधारकांच्या प्राधान्याचा मुद्दा बनला व 1964च्या नागरी हक्क कायद्याची पायाभरणी झाली. किंग भारतात आले असताना म्हणाले, भारतात आल्यापासून दुर्बळांच्या न्याय व मानवतेच्या लढ्याला बळ देण्यासाठी अहिंसात्मक प्रतिकार हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे यावर माझा विश्वास आणखीनच दृढ झाला आहे. विविध कॉलेजेस व विद्यापीठांनी किंग यांना किमान 50 सन्माननीय पदव्या प्रदान केल्या. अमेरिकेतील वर्णद्वेषाचा अहिंसात्मक मार्गाने प्रतिकार केल्याबद्दल 14 ऑक्टोबर 1964 रोजी किंग यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते सर्वात तरुण विजेते आहेत. 4 एप्रिल 1968 रोजी मेम्फिस टेनेसी येथे मार्टिन लूथर किंग यांची हत्या झाली. मृत्यूपश्चात किंग यांना प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम व काँग्रेशनल गोल्ड मेडलने गौरविण्यात आले.